जातनिहाय जनगणनेचा निर्णय ऐतिहासिक. मोदी सरकारच्या निर्णयामुळे मागासवर्गीयांना न्याय मिळणार. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तर काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेला सतत विरोध केला. फडणवीसांची टीका. सरकारनं आरक्षणावरील 50% मर्यादाही हटवावी. तसंच खासगी शिक्षण संस्थांमध्ये देखील आरक्षण लागू करावं. राहुल गांधींची मागणी. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेमध्ये 3,22,00,000चा घोटाळा. 5 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल तर 4 कर्मचाऱ्यांना अटक. कोडोली पोलिसांची कारवाई. आयपीएस अधिकारी देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त. देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज. केंद्र सरकारकडून ऊसाला प्रतिटन 3,550 रुपये एफआरपीची घोषणा.